नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिवसेना तुटावी, शिवसेना फुटावी, शिवसेना कमजोर व्हावी, शिवसेना संपवावी याबाबतचा कट भाजप गेले अनेक वर्ष आखत होता. असा एक मोठा आणि गंभीर दावा किंवा असा एक मोठा गंभीर आरोप हा शिवसेनेचे वरिष्ठ नेते विनोद घोसाळकर यांनी केलेला आहे. आता विनोद घोसाळकर यांनी हा दावा का केला, यामागे ते नेमकं काय सांगू पाहतायत आणि या दाव्यामुळे नेमके याचे पडसाद काय उमटणार आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, या विषयावर बोलताना मला बागबान चित्रपट जो आहे अमिताभ बच्चन यांचा, या चित्रपटातला अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आठवतो. तो आपल्या मुलांना उद्देशून तो डायलॉग त्यांनी म्हटलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एखादं बहरलेलं झाड असतं, हे झाड तुम्ही त्याच्या फांद्या तोडल्यात, तुम्ही त्याचे पानं फुलं तोडलीत, तुम्ही अगदी बुंधा जरी त्याचा कापून काढलात तरी झाड मरत नाही, कारण त्याची जी मुळं आहेत ही त्या जमिनीमध्ये घट्ट रुजलेली असतात, रोवलेली असतात आणि त्यामुळे कितीही तुम्ही झाड छाटण्याचा प्रयत्न केलात तरी पुन्हा ते तेवढ्याच क्षमतेनं उगवत असतं. मला विनोद घोसाळकर यांनी ज्या पद्धतीचे हे गंभीर दावे केलेले आहेत, ह्या दाव्यांनंतर अर्थात हा सगळा डायलॉग मला एकदम आठवला. आता विनोद घोसाळकरांवर येऊया. विनोद घोसाळकर यांनी माध्यमाला मुलाखत देताना हे गंभीर स्वरूपाचे दावे केलेत किंवा आरोपच केलाय असं म्हणायला हरकत नाही. पत्रकारांनी त्यांना असं विचारलं की शिवसेना ज्या कमकुवत करण्यामागे नेमकं कोण आहे, तेव्हा विनोद घोसाळकरांनी थेट उत्तर असं दिलेलं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपनी एक कट रचला की शिवसेनेला आपल्याला संपवायचं आहे आणि त्या कटाचाच परिणाम म्हणजे आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजे 2022 मध्ये जे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं, शिवसेना फोडली. एकनाथ शिंदेंच्या बरोबर जवळपास 40 आमदार शिवसेनेतनं बाहेर पडले. हा त्या कटाचाच एक भाग आहे नव्हे, तर तो जो कट होता त्याचा परिणाम म्हणजे 2022 असं विनोद घोसाळकरांनी सांगितलं आहे. आता विनोद घोसाळकरांनी याच्यामध्ये सगळ्यात मुख्य उल्लेख जो केलाय तो म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर. एक लक्षात घ्या, भाजप शिवसेनेला कमजोर करण्याचे प्रयत्न हे पूर्वीपासूनच करत आहे. अगदी 2009-10 पासूनच हे प्रयत्न करत आहे आणि विनोद घोसाळकरांच्या या मुलाखतीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. याच्या मागचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला वारंवार टार्गेट करत आलं किंवा कमजोर करण्याचा प्रयत्न करत आलं. परंतु बाळासाहेब हयात असताना भाजप काही करू शकत नव्हतं. अर्थात भाजपची ती क्षमताही नव्हती. भाजपने जर काही केलं असतं तर ते भाजपच्या अंगलटच आलं असतं, कारण बाळासाहेब ठाकरेंची जी प्रतिमा होती किंवा बाळासाहेब ठाकरेंना एक नंतर आदराने जी एक उपाधी मिळाली, हिंदू हृदय सम्राट, ज्याला आपण प्युअर हिंदुत्व म्हणतो, सच्च हिंदुत्व म्हणतो, ते हिंदुत्व हे बाळासाहेबांनी रुजवलं. या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये हिंदुत्व काय आहे, सच्च हिंदुत्व, कडवं हिंदुत्व काय असतं हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं, बाळासाहेबांनी ते रुजवलं. आणि म्हणून अगदी उत्स्फूर्तपणाने बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट असं म्हटलं गेलं. जे बाळासाहेब होते की बाबरी मशीद पाडल्यानंतर सुद्धा म्हणाले की बाबरी मशीद जर पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा हात असेल तर त्याचा मला अभिमान आहे. भाजपचा एकही नेता अशा पद्धतीचं विधान करण्याचं धाडस त्याही वेळी करू शकत नव्हता आणि आत्ताही करू शकत नाही. अशा पद्धतीचं एक हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं होतं. पण हेच हिंदुत्व जे आहे ना, हे भाजपला जड जाणार होतं याची भाजपला जाणीव होती.
कारण भाजपला आपलं हिंदुत्व सच्च आहे, आपलं हिंदुत्व खरं आहे हे या महाराष्ट्राला, या देशाला सांगायचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण ती शिवसेनेची होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजपने या पद्धतीचा कट रचायला सुरुवात केली. आता बाळासाहेबांच्या नंतर खरं तर शिवसेनेची जी धुरा आहे ती उद्धव ठाकरेंच्याकडे आली. भाजपला असं वाटलं की उद्धव ठाकरे यांच्यात ती ताकद काय असणार आहे जी बाळासाहेबांकडे होती. हे तर अगदी खरं आहे, बाळासाहेब होते. पण उद्धव ठाकरेंनी आपलं नेतृत्व हे नंतरच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं. म्हणजे अगदी बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा शिवसेनेला ज्या संख्येने नगरसेवक आणले किंवा आमदारांची संख्या आली त्यापेक्षा अधिक आमदारांची संख्या किंवा नगरसेवकांची संख्या ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं काम सुरू झाल्यानंतर आपल्याला मिळालेली बघायला मिळते. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं होतं आणि तेच भाजपला अडचणीचं ठरलं. एक तर बाळासाहेब गेले होते, याचा फायदा भाजपला मिळणार होता. कारण बाळासाहेब असेपर्यंत अशा पद्धतीचं कोणतीही कुरघोडी भाजप करू शकत नव्हतं. अर्थात भाजप अशा पद्धतीचे काही खेळी करताय याची जाणीव ही बाळासाहेबांना पण होती आणि म्हणूनच बाळासाहेब कधी कधी भाजपचा उल्लेख कमळाबाई असं देखील करायच्या, ते डिवसायचे भाजपला. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीला अधिक जोर चढला आणि भाजपनी जो आपल्या मनातला कट आहे की आता शिवसेना, उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे किंवा शिवसेना जी आहे ही कमजोर करायला सुरुवात करायची. शिवसेना संपली पाहिजे महाराष्ट्रातनं आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून एकच पक्ष राहिला पाहिजे, तो म्हणजे भाजप. या पद्धतीचे प्रयत्न हे सुरू झाले आणि या सगळ्याचा कळसाध्याय जो आहे तो म्हणजे 2022, ज्यामध्ये एकनाथ शिंदेंसारख्या एका सच्च्या शिवसैनिकांनी बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या बरोबर 40 आमदार शिवसेनेतनं फुटले, ते बाहेर पडले आणि एक प्रकारे शिवसेनेला कमजोर केलं. एक लक्षात घ्या, आता एकनाथ शिंदेंनी बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या एकट्यामध्ये ही ताकद होती का की ज्या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी केलेला आहे, बाळासाहेबांनी ही शिवसेना रुजवली, वाढवली, फोफावली, त्या शिवसेनेला खिंडार पाडणं हे एकट्या एकनाथ शिंदेंची ताकद होती का? एकनाथ शिंदेंची तेवढं बळ होतं का? तर नाही. एकनाथ शिंदेंना काही अदृश्य मोठ्या शक्तीचा हात होता, बळ होतं आणि हे आगामी काळामध्ये सिद्धही झालं. आणि म्हणूनच विनोद घोसाळकर जे म्हणतायत त्या सगळ्या वक्तव्यांमध्ये हेच आपल्याला बघायला मिळतं की यामागे कोण होतं, तर यामागे भाजप होतं, ज्याचा थेट उल्लेख जो आजवर उद्धव ठाकरे देखील स्पष्टपणाने करत नाहीत. पण उद्धव ठाकरे सातत्याने हे म्हणतात की एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा प्रमुख कोण आहे, तर अमित शहा आहे. आणि म्हणून जे विनोद घोसाळकरांनी म्हटलंय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा कट हा भाजपने रचलेला होता. हे विधान फार गंभीर आहे आणि त्याचे परिणाम हे 2022 मध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ते या अर्थाने मी म्हणतोय, एक लक्षात घ्या, 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं भाजपनी, अमित शहांनी, नरेंद्र मोदींनी. मग हेच मुख्यमंत्री पद त्यावेळेला उद्धव ठाकरे एकसंध शिवसेना असताना भाजपला हेच सांगू पाहत होती की आपण युतीमध्ये आहोत, गेले 25 वर्ष आपली युती आहे, एका विचारांची युती आहे, हिंदुत्वाच्या विचारांची युती आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी आपली मागणी मांडली की 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री राहू देत, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. पण मग ही मागणी भाजपने मान्य केली नाही केली आणि त्याच एका मुद्द्यावर शिवसेना
ही बाहेर पडली आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आली. भाजपने या संधीचा फायदा घेतला की आता आपल्याला शिवसेनेला टार्गेट करता येईल. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेस बरोबर शिवसेना त्यांच्या मांडीवर जाऊन बसली. हा नॅरेटिव्ह आपल्याला सेट करता येईल आणि तो नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम भाजपने सुरू केलं. पण मला सांगा, जर का उद्धव ठाकरे त्यावेळेला म्हणत होते ते जर ऐकलं असतं की 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री 2.5 वर्ष माझा मुख्यमंत्री, तर काय बिघडलं असतं? पण नाही. मुख्यमंत्री जर का शिवसेनेचा झाला असता तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद वाढली असती. हिंदुत्वाची ताकद शिवसेनेची वाढली असती आणि हेच भाजपला नको होतं. म्हणून भाजपने तो प्रस्ताव धुडकावला. मग खरं खोटं असा शब्दच आम्ही दिला नाही वगैरे वगैरे हे सगळं समोर आलं. आणि एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंड केलं. आता हे काही लगेच एकनाथ शिंदेसारखा मोठा मासा काय लगेच भाजपच्या गळाला लागला का? नाही. याची सुरुवात ही 2014 नंतरच झालेली होती. भाजप हे बघत होतं की शिवसेनेमधले असे कोण नेते आहेत, कोण मंत्री आहेत की ज्यांना अशा पद्धतीचा आपण जर काही प्रस्ताव दिला तर ते फुटू शकतात. आणि मग एकनाथ शिंदे भाजपच्या गळाला लागले. एकनाथ शिंदेच्या बरोबर आमदार काही बाहेर पडले. जवळपास ती संख्या 40 वर गेली. आता जो प्रचार त्यानंतर काँग्रेसच्या एका नेत्याने केला, 50 खोके एकदम ओके, तथ्य किती आहे काय आहे आपल्याला माहीत नाही. पण राजकारणामध्ये स्वतःच्या फायद्यासाठीच अशा पद्धतीचं पक्षांतर, अशा पद्धतीचा बंड हा होत असतो. नाहीतर जे 40 आमदार गेले त्याच्यामध्ये काही मंत्री होते. मग आज मंत्री असताना सुद्धा ते गाजर आपल्याकडे असताना सुद्धा का बरं ते एकनाथ शिंदेच्या बरोबर जातील? काहीतरी आश्वासन मिळालं असेल, काहीतरी मिळालं असेल. हाच त्यातला महत्त्वाचा भाग होता. आणि ते बंड यशस्वी झालं आणि नंतर भाजपला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. जे खरं तर भाजपने 2019 मध्ये जर का उद्धव ठाकरेंचं ऐकलं असतं तर आज राज्यामध्ये एक वेगळंच दृश्य आपल्याला बघायला मिळालं असतं. पण भाजपला शिवसेनेला संपवायचं आहे आणि ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच संपवायचं होतं. ते कमजोर करण्याचं काम भाजपने केलं. पण म्हणून मी जे पहिलं उदाहरण दिलं बागबान या सिनेमाचं, तसंच आहे. तुम्ही फांद्या छाटल्यात म्हणून झाड संपत नाही. अगदी तुम्ही बुंधा जरी कापलात तरी झाड मरणार नाही, कारण त्याची मुळं ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाळासाहेबांनी रुजवलेली आहे. तुम्ही काही जरी केलं तरी हे झाड पुन्हा बहरणार आहे. आणि हेच इथे भाजप काही करू शकत नाही. आज महाराष्ट्रातला जो मराठी मतदार आहे, मराठी माणूस आहे, याच्या मनातनं जो ठाकरे ब्रँड आहे तो मात्र भाजप पुसू शकलं नाही. हे आजही आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तरी भाजपला आपण स्वबळावर लढावं की महायुती म्हणून लढावं हे आजही ठरवता येत नाही आहे. कारण स्वबळावर लढलो तर आपली तेवढी ताकद आहे का उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेबरोबर एक हात करायची? तर ती नाही आहे. ती क्षमता आपल्याकडे नाही आहे. हे भाजप जाणून आहे. म्हणूनच म्हणतोय की विनोद घोसाळकर यांनी ज्या पद्धतीचा गंभीर दावा केलाय या दाव्याकडे तितक्याच गंभीरतेने बघायला पाहिजे. आणि आता आगामी काळामध्ये याचे पडसाद काय उमटतात हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.